आणि यानंतर बातमी शरद पवारांच्या दौऱ्याची। शरद पवारांच्या बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी शरद पवार 6 गावांमध्ये शेतकरी जनसंवाद दौरा करतील। विशेष बाब म्हणजे अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या काटेवाडीमध्ये शरद पवार थोड्याच वेळात जनसंवाद मेळावा घेतात। आज सकाळी पवारांनी गोविंद बागेत जनता दरबारात सहभाग घेतला। शरद पवारांनी बारामतीकरांच्या समस्याही जाणून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला। शरद पवारांच्या जनता दरबारासाठी मोठी गर्दीही पाहायला मिळाली आणि त्यानंतर पवार पुढे रवाना झाले। शरद पवारांसोबत युगेंद्र पवार सुद्धा या दौऱ्यात सहभागी झालेत। सध्या शरद पवार सांगवी गावात पोहोचतात आणि दुपारनंतरच्या सत्रात या दौऱ्यामध्ये सुप्रिया सुळे सुद्धा सहभागी होतील। शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे। तर शरद पवार आता काटेवाडीमध्ये काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सांगवी बूथ कमिटी चला पदाधिकारी पटकन आपण वेळेत कार्यक्रम। तर सांगवी गावामध्ये शरद पवार पोहोचलेले आहेत आणि त्यांचा जनसंवाद मेळावा सुरू झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।